आज आपण बघतोय ना मस्त अशा हिरवागार मिरच्यांची भाजी। तुम्ही मिरचीचा ठेचा, खरडा किंवा मिरचीचे विविध प्रकार खाल्ले असतील, पण मिरचीची भाजी आज आपण बनवणार आहोत। तर त्यासाठी बघा मी कोवळ्या मस्त हिरव्यागार मिरच्या घेतल्या आणि ह्या मिरच्यांना अजिबात तिखट नाही बरं का। आणि भाजीसाठी ना अजिबात आपल्याला तिखट मिरचीचा वापर करायचा नाही, एकदम फिक्की अशी मिरची घ्यायची। तर मिरच्यांना छान धुवून पुसून मी कट करून घेतल्या। तर कढईमध्ये तेल घेतलं, तेलामध्ये थोडंसं जिरं घातलं, ठेचलेला लसूण घातला आणि थोडंसं हिंग घालून परतून घेतलं। आता याच्यामध्ये ना आपण ज्या मिरच्या कट केल्या त्या टाकून द्यायच्या आणि मिनिटभर परतून घ्यायच्या, थोड्याशा मऊ पडेपर्यंत। आता हळद टाकायची पाव चमचा आणि गरम पाणी टाकून द्यायचं याच्यामध्ये ग्लासभर। तुम्ही थंड पाण्याचा सुद्धा वापर करू शकता। तर आता थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आणि शेंगदाण्याचा कूट टाकायचा। आणि शेंगदाण्याचा कूट ना बारीक नको, थोडासा जाडसरच पाहिजे, तेव्हा छान लागतो। तर शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर याला 10 मिनटं मस्त शिजू द्यायची कमी गॅसवर। आणि अतिशय भन्नाट अशी ही भाजी लागते, तुम्ही तोंडी लावण्यासाठी तर एकदम मस्त उत्तम पर्याय आहे। 10 ते 15 मिनटं मस्त शिजून घेतली आणि वरून फ्रेश अशी कोथिंबीर टाकली। तर रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगायला विसरू नका।